नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. मी सुरभी जोशी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते या पॉडकास्ट मध्ये. आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर पूर्णिमा गौरी, जे आहेत न्यूरोलॉजिस्ट, मेंटर आणि आर्टिस्ट. नमस्कार मॅम. नमस्कार. आज आपण या पॉडकास्ट मध्ये वेगळ्याच विषयावरती बोलणार आहोत. तर मॅम, कम्फर्ट केअर कॅम्पेन याबद्दल तुम्ही काय सांगाल? कम्फर्ट केअर हा माझ्या अगदी मनाच्या जवळचा विषय आहे. तसं पाहिलं तर खूप कमी गोष्टींना क्युअर आहे. क्युअर इज पॉसिबल इन व्हेरी फ्यू इलनेसेस. जास्त करून एस्पेशली न्यूरोलॉजीमध्ये आपण आयदर सिम्पटम्सना कंट्रोल करत असतो, डिस्ट्रेसिंग सिम्पटम्सना. त्याच्यानंतर आपण पेशंटची काळजी घेत असतो, केअर. आपल्याला असं हवंय की पेशंट कम्फर्टेबल राहायला पाहिजे. हा सी, अजून एक सी झाला. तर कम्फर्ट केअर घेणं, मग आपण पेशंटला आणि नातेवाईकांना कोप करायला शिकवत असतो. आणि हे सगळं आपण कंपॅशन वापरून करत असतो. त्यामुळे क्युअर हा एक सी आहे, पण त्या सीच्या व्यतिरिक्त 5 सीज अजून आहेत हेल्थ केअरमध्ये. आणि त्यातला हा आपण कम्फर्ट केअर हा भाग घेतोय, जो की न्यूरोलॉजीमध्ये अतिशय महत्वाचा आहे. आणि म्हणूनच त्याची आपण एक मोहीम तयार केली आहे, कम्फर्ट केअर कॅम्पेन. तो 5 सी हा जो कॉन्सेप्ट आहे, हो, हे जरा अजून डिटेलमध्ये एक्सप्लेन करतात. साधारणपणे ना लोकांना काय वाटत असतं की म्हणजे मलेरिया झालाय आणि मग मलेरियाची औषधं घेतली आणि मलेरिया बरा झाला, ह्याला आपण म्हणतो क्युअर. पण आता आपण एक खूप सोपा विषय घेऊया, मायग्रेन. तर मायग्रेन हा आजार नाहीच आहे, ती एक टेंडन्सी आहे. त्यामुळे मायग्रेन हा क्युअर होणार नाही. आपण मायग्रेनला कंट्रोलमध्ये ठेवायला शिकणार आहोत आणि कधी कधी कायमचं पण कंट्रोलमध्ये ठेवू शकतो आपण. आणि मग म्हणजे आयुष्यभर परत मला डोकं दुखलंच नाही, ठीक आहे. तर कंट्रोलिंग सिम्पटम्स हे आपण मायग्रेनमध्ये करत असतो. का? कारण आपल्याला पेशंट कम्फर्टेबल ठेवून राहून हवाय. मग आता एपिलेप्सी म्हणजे मिरगीचा आजार घेऊया. तर मिरगी हे त्या ब्रेनमध्ये एक उत्तेजनात्मक न्यूरॉन्स तिथे झालेत, एपिलेप्टोजेनेसिस झाले आणि म्हणून तिथे शॉर्ट सर्किटिंग होते, म्हणून त्या व्यक्तीला झटके येतात. तर खूप कमीदा एपिलेप्सी क्युअर होते, खूपच कमीदा. जास्त करून आपण एपिलेप्सीमुळे येणाऱ्या फिट्सना कंट्रोलमध्ये ठेवतो. तर पुन्हा हा कंट्रोल झाला. मायग्रेनला पण आपण कंट्रोल केलंय आणि आपण एपिलेप्सीच्या अटॅक्सना पण कंट्रोल केलंय. न्यूरोपॅथी हा विषय घेऊया आपण. न्यूरोपॅथी म्हणजे नर्व्हजना होणारा आजार, ज्याच्यामध्ये हातापायाला मुंग्या येत असतात. मग त्या हातापायाच्या मुंग्यांना आपण गाबापेंटिन, कार्बामॅझेपिन, प्रीगाबालिन ही औषधं देऊन त्या मुंग्यांना आपण कंट्रोलमध्ये ठेवतोय. तर हा कंट्रोल नावाचा एक सी झाला. याच्यामध्ये आपण पेशंटची काय करतोय? आपण पेशंटची शुश्रूषा करतोय, आपण पेशंटची काळजी घेतोय, म्हणजे केअर. तर कंट्रोल, केअर. आणि हे उद्दिष्ट काय आहेत याची? जाणार तर नाहीये न्यूरोपॅथी, मायग्रेन निघून तर नाही जाणार आहे, एपिलेप्सी निघून तर नाही जाणार आहे, पण पेशंटला कम्फर्टेबल ठेवता आलं पाहिजे आपल्याला. तर हा तिसरा सी म्हणजे पेशंटची काळजी घेणं, केअर. पेशंटचे त्रास जे आहेत त्यांना कंट्रोलमध्ये ठेवणं, डिस्ट्रेसिंग सिम्पटम्स टू बी केप्ट अंडर कंट्रोल, लाईक पेन, फिट्स वगैरे वगैरे. आणि आपण पेशंटला कम्फर्टेबल ठेवतोय. आणि हे सगळं करत असताना मला जो काही आजार झालाय, तो आजार घेऊन मी जगू कसं आयुष्य? हाऊ डू आय लिव्ह माय लाईफ विथ द डायग्नोसिस दॅट द डॉक्टर हॅज गिव्हन मी? तर त्याच्याकरता लागणारी जी स्किल आहे ती म्हणजे कोपिंग स्किल. तर कोप करणं हा चौथा सी, म्हणजे त्याचा सामना करण्याचं धैर्य आणि सामना करण्याची शक्ती, कोपिंग मेकॅनिझम. मग हे पण काउन्सिलिंग करता करता पेशंटला आपण शिकवत असतो. तर त्यामुळे कंपॅशन ने ह्या सगळ्या 4 सीज ना करायचं. कंपॅशन कोणामध्ये असली पाहिजे? केअर प्रोव्हायडरमध्ये. मग ती डॉक्टर व्यक्ती असली किंवा ती काउन्सिलर असली, नर्स असली किंवा कोऑर्डिनेटर असली, ओपीडीची रिसेप्शनिस्ट असली, त्या सगळ्यांमध्ये ही कंपॅशनची भावना असावी. तर हे 5 सीज आहेत. ओके, सो 5 सी म्हणजे केअर, कंपॅशन, कम्फर्ट, हो, आणि कंट्रोल ऑफ डिस्ट्रेसिंग सिम्पटम्स आणि कोपिंग स्किल्स विथ कंपॅशन. तर ह्याच्यामधनं आपण कम्फर्ट केअर हे आपल्या कॅम्पेनला नाव दिलंय. तर हे काय विचार करून, म्हणजे काय, किती इम्पॉर्टंट असतं कम्फर्ट केअर? तर काही प्रोग्रेसिव्ह न्यूरोलॉजिकल आजार आहेत, जसं की पार्किन्सन्स, डिमेन्शिया, मोटर न्यूरॉन डिझीज. काही न्यूरोपॅथीज आहेत ज्या अतिशय वाढत जातात. कधी कधी मल्टिपल स्क्लेरोसिस इतक्यांदा होतो, इतकी सगळी औषधं घेऊन सुद्धा तो मल्टिपल स्क्लेरोसिस वाढतच जातो. तर असे अनेक आजार आहेत न्यूरोलॉजीमध्ये जे रिलेंटलेसली प्रोग्रेसिव्ह, म्हणजे अथक
न थांबता वाढत जाणारे. तर हे जे आजार आहेत जे रिलेंटलेसली प्रोग्रेसिव्ह आहेत त्यांच्यासाठी मग आपण काय करू शकतो की पेशंटला कम्फर्टेबल कसं ठेवायचं आणि हे करता करता पेशंटची काळजी कशी घ्यायची, म्हणजे युझिंग ऑल दीज अदर 5 C's फॉर द रिलेंटलेसली प्रोग्रेसिव्ह डिझिजेस. आणि म्हणून मग आपण हे कम्फर्ट केअर कॅम्पेन असं नाव दिलंय. अनेक लोकांना माहिती नसतं की कम्फर्ट केअर हा एक गोल आहे ट्रीटमेंटचा. तर आणि मग होतं काय की ह्या लोकांना बरेचदा समाजात बुद्धूही बनवलं जातं की नाही नाही ही ट्रीटमेंट करा आणि तुम्ही पूर्ण बरे व्हाल, ती ट्रीटमेंट करा आणि तुम्ही मल्टिपल स्क्लेरोसिस तुमचा निघून जाईल वगैरे. आणि हे फक्त भारतातच होतंय असं नाहीये, विदेशात परदेशामध्ये सुद्धा अशा काहीतरी युक्तीच्या ट्रीटमेंट्स काढतात आणि सांगतात की ह्याने मोटर न्यूरॉन डिझीज निघून जाईल, ह्याने MS बरा होईल, ह्याने तुमचा अल्झायमर्स डिझीज पूर्णपणे थांबेल. पण आपल्याला माहिती आहे, एव्हिडन्स काय सांगतोय की नाहीये, ह्यांना क्युरेबल ट्रीटमेंट नाहीये, क्युरेटिव्ह ट्रीटमेंट नाहीये. मग कम्फर्ट केअर इज द गोल ऑफ ट्रीटमेंट. आणि मग त्याची हे सगळं करण्याची एक पद्धत आहे, त्याला एक टीम लागते. नुसतंच न्यूरोलॉजिस्ट बसून कम्फर्ट केअर करू शकत नाही. न्यूरोलॉजी नर्स लागते, न्यूरो काउन्सिलिंग माहीत असलेले काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट लागतात, कोपिंगच्या साठी पण काउन्सिलिंग करणारे वेगळे, कधी कधी ग्रीफ काउन्सिलिंग करावं लागतं. तर ह्या सगळ्या गोष्टी, आणि मग औषधं सुद्धा कशी सिलेक्ट करणार, कारण क्युरेटिव्ह तर नाहीये. मग कम्फर्टेबल कसं ठेवणार, तर मग तुमचे काय सिम्पटम्स आहेत, हा मला दुखतं, मग दुखण्यासाठी कुठची औषधं द्यायची ती सिलेक्ट करायची. मला कॉन्स्टिपेशन होतंय माझ्या या न्यूरोलॉजीच्या आजारामुळे आणि त्या कॉन्स्टिपेशनमुळे डिस्टर्ब आहे माझा अख्खा दिवस, मग कॉन्स्टिपेशनला पण ट्रीट करायला पाहिजे. मला झोप लागत नाहीये माझ्या दुखण्यामुळे, मग झोपेसाठी काय, तर ओरिजिनल आजार काही असू शकतो. मायग्रेनमध्ये कित्येक पेशंट्सना झोपच लागत नाही, मग आपण नुसतंच मायग्रेनची ट्रीटमेंट दिली, झोपेला दुरुस्तच नाही केला, तर मायग्रेन विल नेव्हर बी मॅनेज्ड, इट वोंट नेव्हर बी कंट्रोल. तर म्हणून मग झोपेला ऍड्रेस करावंच लागेल. तर त्यामुळे मल्टिपल ऍस्पेक्ट्स त्या डिझीजचे, त्या डिसऑर्डरचे बघावे लागतात, काय काय सिम्पटम्स आहेत ते आयडेंटिफाय करावे लागतात आणि मग त्यांना आपण ती तशा प्रकारची ट्रीटमेंट देतो, ज्याने गोल काय आपला कम्फर्ट. कारण मी जर कम्फर्टेबल असले तर मग माझं डे टू डे लाईफ मी जगू शकते. डायग्नोसिस काही का असे ना, एम आय कम्फर्टेबल, येस, देन आय विल गो टू वर्क. एम आय कम्फर्टेबल, देन आय विल डू माय कुकिंग. एम आय कम्फर्टेबल, तर मी जाऊन आज गार्डनिंग करीन थोडा वेळ. तर आयुष्य जगता येण्यासाठी माझे डिस्ट्रेसिंग सिम्पटम्स कंट्रोलमध्ये ठेवायचे आहेत, म्हणून कम्फर्ट केअरचं कॅम्पेन करतोय आपण. आणि ही खूप मोठी अम्ब्रेला आहे. हे ह्याच्यामध्ये पॅलिएशन म्हणजे काय, दुसरा शब्द पॅलिएशनला आहे ॲलिव्हिएशन, म्हणजे कमी करणं, दुःख कमी करणं. तर दुःख शामक शास्त्र म्हणजे पॅलिएटिव्ह केअर. आणि मग डिमेन्शिया, पार्किन्सन्स या आजारांना जेव्हा आपण आपल्या डोळ्यासमोर वाढताना बघतो पेशंट पूर्णपणे हळूहळू डिपेंडेंट होतो, मग त्यावेळेस कम्फर्टेबल ठेवणं पेशंटला आणि त्यांची डिग्निटी, त्यांचा आत्मसन्मान शाबूत ठेवणं हे आपलं कर्तव्य होतं. आणि हे सगळं शास्त्र कम्फर्ट केअर मध्ये येतं किंवा पॅलिएटिव्ह केअर मध्ये येतं. तर मॅम, पॅलिएटिव्ह केअर हा जो तुम्ही म्हणजे हा जो टर्म आहे, हो, त्याच्या अंडर नेमकं काय काय येतं आणि ते कसं असतं? तर न्यूरो पॅलिएटिव्ह केअर ही साधारणपणे आपल्या जगामध्ये नवीन संकल्पना आहे, कारण जगामध्ये पॅलिएटिव्ह केअर आलं ते ऑन्कोलॉजीसाठी. तर ऑन्कोलॉजीमध्ये काहीच ट्रीटमेंट नसते एका स्टेज नंतर, आणि म्हणून मग काय करायचं, तर त्यांचे फक्त सिम्पटम्स कंट्रोल करायचे, त्यांना कम्फर्टेबल ठेवायचं, पेन मेडिसिन द्यायचं. तर हे ऑन्कोलॉजीमध्ये असल्यामुळे अशी एक कल्पना आली की पॅलिएटिव्ह केअर म्हणजे जेव्हा काहीच करता येणार नाही तेव्हा पॅलिएटिव्ह केअर. पण न्यूरोलॉजी पॅलिएटिव्ह केअर तसं नाहीये. म्हणजे आपण मलेरियासाठी जेव्हा क्रोसिन घेतो ते पण एक प्रकारचं पॅलिएशनच आहे, कारण मी ताप गेल्यावर कम्फर्टेबल होणार असते. तर न्यूरोलॉजीमध्ये पॅलिएटिव्ह केअर ही खूपच ब्रॉड कॉन्सेप्ट आहे. हे सर्वात जास्त महत्वाचं कधी होतं, जेव्हा प्रोग्रेसिव्ह डिसऑर्डर्स ह्या पुढच्या स्टेजला जातात आणि मग जेव्हा पेशंटची डिपेंडन्सी वाढते, तर तिथे आपण जो केअर घेतो त्यालाच पॅलिएटिव्ह केअर म्हणतात आणि त्यालाच आपण कम्फर्ट केअर, म्हणजे लोकांना समजेल अशा भाषेत सांगावं म्हणून आपण कम्फर्ट केअर कॅम्पेन असं म्हणतोय. तर पॅलिएटिव्ह केअर मध्ये
झोपेला दुरुस्त करणं, भूक लागत नसेल तर त्याच्याकडे लक्ष देणं, वजन खूप कमी होत असेल तर त्याच्याकडे लक्ष देणं, पेशंटला खाता येत नसेल, गिळण्याचा त्रास आहे म्हणून मग ट्यूब फिडिंग करायचं का पेग फिडिंग करायचं हे सुद्धा पॅलिएटिव्ह केअर मध्ये येतं. मोशन्स होत नसतील, जास्त मोशन्स होत असतील तर मग त्याला कसं दुरुस्त करायचं, डाएटमध्ये काही बदल करायचे का, बेडसोर्स होऊ नये म्हणून त्याची काळजी घेणं, न्यूमोनिया होऊ नये म्हणून त्याची काळजी घेणं, युरिनरी इन्फेक्शन होऊ नये म्हणून त्याची काळजी घेणं. तर पॅलिएटिव्ह केअर मध्ये पुष्कळशा प्रिव्हेंटिव्ह स्ट्रॅटेजीज पण आहेत पेशंटला कम्फर्टेबल राहता यावं म्हणून. आणि लाईफस्टाईल चेंजेस आहेत की डिमेन्शियाच्या पेशंट्सला आपण सांगतो की टाइम टेबल असलं पाहिजे तुमचं, उठायची वेळ, नाश्त्याची वेळ, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या व्यवस्थित झाल्या पाहिजेत. तर हे सगळंच पॅलिएटिव्ह केअरच्या अंडर येतं. म्हणजेच ज्याला मी लोकांना समजावं म्हणून कम्फर्ट केअर आपण म्हणतोय. म्हणजे माझ्या दृष्टीने कम्फर्ट केअर इज इक्वल टू पॅलिएटिव्ह केअर. आणि पॅलिएटिव्ह केअर इज नॉट इक्वल टू गिव्हिंग अप. नो, not at all. Palliative care म्हणजे one of the goals of our treatment is that the patient and the patient's caregiving स्ट्रक्चर शुड बी कम्फर्टेबल. म्हणजे पेशंट पण कम्फर्टेबल असला पाहिजे आणि त्यांना त्यांची काळजी घेणारे, शुश्रूषा करणारे लोक जे आहेत, केअर गिव्हर्स, केअर टेकर्स, केअर प्रोव्हायडर्स, ते सुद्धा कम्फर्टेबल असलं पाहिजे. एवढा आपला इंटेलिजन्स जर वाढलाय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स जर आलाय, तर तो इंटेलिजन्स आपण केअर गिव्हिंग मध्ये का नाही वापरू शकत? तर तो ह्युमन इंटेलिजन्स आणि ह्युमेन इंटेलिजन्स वापरून केलेली हेल्थ केअर सर्व्हिस इज कम्फर्ट केअर सिस्टम किंवा पॅलिएटिव्ह केअर सिस्टम. तर मॅम, पॅलिएशन मध्ये आणि रिहॅबिलिटेशन मध्ये दोघांमध्ये टीमवर्क हे गरजेचं आहे आणि लागतंच. तर मग त्या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे? ऍक्च्युली जगामध्ये बघितलं तर रिहॅबिलिटेशनला एक वेगळं शास्त्र मानलं जातं आणि पॅलिएशनला पूर्ण वेगळं. म्हणजे दोन्ही एकत्र फील्ड्स कुठे काम करतायत असं फारसं काही पाहिलं जात नाही, जेव्हा की दे आर कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर. तर रिहॅबिलिटेशन म्हणजे काय? तर पुनर्वसनाचं शास्त्र. म्हणजे ब्रेन स्ट्रोक झालाय आणि त्या व्यक्तीला आता परत कामावर जायचंय, तर त्याच्यामुळे त्याला काय काय मग व्यायाम दिले पाहिजेत, त्याला काय काय कॉग्निटिव्ह ट्रेनिंग दिलं पाहिजे की ज्याच्यामुळे त्याच्यामध्ये सुधारणा होतील. तर दॅट इज ऑल रिहॅबिलिटेशन. मग रिहॅबिलिटेशनला कोण कोण लागतं? स्पीच थेरपिस्ट, स्पीच अँड लँग्वेज थेरपिस्ट का लागतात? भाषासाठी. त्याच्यानंतर न्यूरोफिजिओथेरपिस्ट लागतात. कशा करता? हालचाल व्हावी, चालता यावं पुन्हा पहिल्यासारखं म्हणून. ऑक्युपेशनल थेरपिस्ट लागतात हँड मुवमेंट्स आणि कॉग्निशनसाठी, म्हणजे ऑक्युपेशनसाठी लागणाऱ्या कौशल्यांचं शास्त्र, ऑक्युपेशनल थेरपी. मग त्याच्यानंतर सोशल वर्कर पण लागतात, कधी कधी पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट पण लागतात, न्यूरोलॉजिस्ट तर लागतातच लागतात. फिजिकल मेडिकल रिहॅबिलिटेशनचं एक वेगळं शास्त्र, PMR स्पेशलिस्ट पण असतात. तर ही एक टीम झाली. मग आता ह्याच स्ट्रोकच्या पेशंटला स्पास्टिसिटीमुळे दुखतंय आणि त्याचं दुःख जर कमी नाही केलं तर मग त्याला फिजिओथेरपी घेता कशी येईल? त्यामुळे इथेही दुःख कमी करतोच आहे ना आपण. मग दुःख शमन जे आहे, पॅलिएशन जे आहे, ते स्ट्रोकच्या पेशंटलाही लागत असतं. स्पास्टिसिटी, पोस्ट स्ट्रोक स्पास्टिसिटीमुळे होणारी पेन ती कमी करण्याकरता जे आपण देतो, बोट्युलिनम टॉक्सिन देतो, बॅक्लोफेन देतो, कधी कधी सर्जरी करावी लागते, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या मग पॅलिएटिव्ह केअरमध्ये येतात. मग तसं म्हटलं तर ओव्हरलॅपिंग आहेत दोन्ही, पॅलिएशन आणि रिहॅबिलिटेशन ओव्हरलॅपिंग आहे. तर पॅलिएशन मध्ये मेनली आपण डिस्ट्रेसिंग सिम्पटम्सना कमी करतोय आणि रिहॅबिलिटेशन मध्ये आपण वी आर ट्राइंग टू रिस्टोर द फंक्शन ऑफ द पर्सन और वी आर ट्राइंग टू मेंटेन द फंक्शन ऑफ द पर्सन. आता पार्किन्सन्स डिझीज, लोकांना वाटतं ह्याच्यात फक्त पॅलिएटिव्ह केअर आहे की एनिवे हा वाढतच जाणार आहे आणि मग त्याच्यासाठी क्युरेटिव्ह ट्रीटमेंट तर नाहीये, तर मग आता ह्यांचं पॅलिएटिव्ह केअर कसं करता येतं ते बघूया वगैरे वगैरे. पण पार्किन्सन्स डिझीजच्या व्यक्तीला जर आपण गेट अँड बॅलन्स ट्रेनिंगची फिजिओथेरपी दिली, जे की रिहॅबिलिटेशन शास्त्रातलं आहे, तर त्यांना फिजिओथेरपी जर दिली तर त्यांची डिपेंडन्सीची जी हद्द आहे ती आपण पोस्टपोन करणार आहोत टाइम वाईज. तर इथे जर रिहॅबिलिटेशन टेक्निक्स अलॉंग विथ पॅलिएशन टेक्निक्स वापरल्या तर व्यक्तीला कम्फर्टेबल जास्त ठेवता येतं. त्यामुळे कम्फर्ट केअरमध्ये रिहॅबिलिटेशन टेक्निक्स पण आहेत, पॅलिएटिव्ह टेक्निक्स पण आहेत. त्यामुळे डिमेन्शियाच्या पेशंटला सुद्धा न्यूरोफिजिओथेरपी जर आपण ऍड केली तर त्यांचं आयुष्य जास्त सुखमय किंवा कम्फर्टेबल होतं. डिमेन्शियाच्याच पेशंटला आपण स्वॉलोईंग थेरपी शिकवली, पार्किन्सन्सच्या पेशंटला स्वॉलोईंग थेरपी केली तर ते जास्त नीट गिळू शकणार आहेत त्यांचं अन्न, ते जास्ती महिने हेल्दी राहणार आहेत. त्यामुळे स्पीच अँड लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट जे काम करतात, भाषा, वाचा आणि गिळणं, तर हे पार्किन्सन्स मध्ये सुद्धा महत्वाचं आहे, डिमेन्शियामध्ये पण महत्वाचं आहे. त्यामुळे मेंटेनन्स थेरपी हे जे न्यूरोफिजिओथेरपी मध्ये असतं ते आपण पॅलिएटिव्ह केअर मध्ये वापरतो. मोटर न्यूरॉन डिझीज आहे, गिव्हअप नाही केला आपण, कारण हो नोस
तो व्यक्ती अजून 4 वर्ष जगणार असेल तर मग त्या 4 वर्षात त्याने कम्फर्टेबली जगावं. मग इथे आपण न्यूरो रिहॅबिलिटेशनचंही शास्त्र वापरतो आणि न्यूरो पॅलिएशनचंही शास्त्र वापरतो आणि हे दोन्ही मिळून त्या व्यक्तीला कम्फर्टेबल ठेवता येतं. तर त्यामुळे हे डिसजॉईंट सेट्स नाही आहेत, दे आर ओव्हरलॅपिंग सेट्स अँड वी फॉर कम्फर्ट केअर वी हॅव टू यूज देम बोथ टुगेदर. हा खूप एक महत्वाचा पॉईंट मांडला मॅम तुम्ही, की जे क्रॉनिक डिझिजेस आहेत त्याच्या एका पॉईंट नंतर केअर गिव्हर्स किंवा त्यांच्या आजूबाजूचे लोक गिव्हअप च्या खूप जवळ जातात. हो. पण आपल्याला हे जाणून घ्यायची खूप गरज आहे की पॅलिएशन म्हणजे गिव्हअप करणं नाही, जसं तुम्ही आधी पण बोललात. पण आपल्याला त्यांना कम्फर्टेबली कसं ठेवता येईल ते बघायचंय. बिलकुल, जेवढं जमेल तितका वेळ, जेवढं जमेल. बिलकुल. आणि आता जर म्हटलं की क्रॉनिक डिझिजेस, आता डेथ हा विषय जो आहे तो काही असा ऑड नाहीये, ठीक आहे. कारण आपण सगळेच, दॅट इज अवर फायनल डेस्टिनेशन. जसं जन्म हे आपल्या सगळ्यांमध्ये कॉमन आहे तसं मृत्यू हाही आपल्या सगळ्यांमध्ये कॉमन आहे. आपण मरणार आहोत ह्याच्याबद्दल शंका नाहीये काही. आपण कधी मरणार आणि कसे मरणार हाच फक्त सस्पेन्स आहे. मग त्याच्यामध्ये काय होतं की क्रॉनिक डिझिजेस मध्ये लोक सारखा त्याचा विचार करायला लागतात की अरे मग ह्याच्यामुळे मी मरणार आहे का, त्याच्यामुळे मी मरणार आहे का. वास्तविक रस्त्यावरून चालणाऱ्या व्यक्तीला दुसऱ्या दिवशी हार्ट अटॅक येऊन त्याचा मृत्यू होऊ शकतो किंवा ऍक्सिडेंटमध्ये, रोड ऍक्सिडेंटमध्ये हेड इंजुरी होऊन ती व्यक्ती ऑन द स्पॉट जाऊ शकते. तर खरं म्हणजे आपण कोण कधी कसे मरणार आहोत हे निश्चित नाहीच आहे, मरणार आहोत हे निश्चित आहे, ठीक आहे. त्यामुळे मृत्यूची भीती वाटून 2 वर्षांनंतर होणाऱ्या मृत्यूसाठी भीती वाटून मी माझी अख्खी 2 वर्ष दुःखात का घालवावी, ठीक आहे. तर पॅलिएशन मध्ये ह्या गोष्टींची सुद्धा चर्चा होते. पॅलिएटिव्ह केअर मध्ये अँटिसिपेटरी ग्रीफ नावाची एक गोष्ट आहे जी आपण डिमेन्शियाच्या नातेवाईकांमध्ये बरेचदा बघतो की आता माझ्या आईला डिमेन्शिया झालाय, आता ती 6 महिन्यांनी जाणार आहे. पण हे 6 महिने कम्फर्टेबली जाऊ दे ना, जेव्हा जाणार आहे तेव्हा जाणार आहे. आणि 6 महिन्यांनी जाणार आहे हे बिलकुल निश्चित नाहीये. एक माझा मोटर न्यूरॉन डिझीजचा पेशंट आहे, त्याला 4 वर्षापूर्वी ड्युरिंग कोविड डायग्नोसिस झाला त्याचा. आणि असं म्हणतात की फ्रॉम द टाइम ऑफ डायग्नोसिस 2 वर्षांनी ती व्यक्ती जाणार आहे. नाव इट इज 4 years since his diagnosis, he is still alive. His daughter has got graduated, post graduated, she is working. तिच्या लग्नाचं आता बघतायत. तर तो कम्फर्टेबल आहे की नाही हे बघणं हे माझं कर्तव्य ॲज अ डॉक्टर. आणि इव्हन द केअर गिव्हर्स हॅव टू बी काउन्सेल्ड की असं नक्की नाहीये की हे या तारखेला होणार आहे. तर म्हणून पॅलिएटिव्ह केअर मध्ये गिव्हअप करून उपयोग नाहीये. पण म्हणून होप टेम्पर्ड विथ रिअलिझम असं एक वाक्य आहे की आशा असली पाहिजे पण त्याला वास्तविकतेचा तडका पाहिजे, फोडणी. होप टेम्पर्ड विथ रिअलिझम म्हणजे वास्तविकतेचा तडका असलेली आशा, ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये हो आहे पार्किन्सन्स डिझीज, हो तो प्रोग्रेसिव्ह आहे. पण आमचा उद्दिष्ट काय आहे? सो गोल्स ऑफ ट्रीटमेंट. गोल्स ऑफ ट्रीटमेंट हे सेट करणं महत्वाचं होतं जेव्हा कोणत्याही पेशंटला आपण ट्रीट करत असतो. गोल सेटिंग आणि एक्सपेक्टेशन सेटिंग की आता माझ्या पुढच्या आयुष्यातनं मी एक्सपेक्टेशन काय ठेवायचंय आणि त्यामुळे गोल्स ऑफ ट्रीटमेंट काय असले पाहिजे. आणि तिथे मग वन ऑफ द गोल्स ऑफ ट्रीटमेंट इज ऑलवेज कम्फर्ट केअर. मग त्यासाठी फिजिओथेरपी लागणार आहे का थोडी, बरं ठीक आहे, मग आठवड्यातनं एकदा थेरपिस्ट येईल. त्यासाठी मग डायटिशियनचा रेफरल लागणार आहे का, हो मग आपण असं करू. मग पोळी भाजी खाणं बंद झालंय, मग आपण काय देऊ शकतो, बेबी फूडला स्विच ओव्हर व्हायचंय का, ठीक आहे मग आपण ते देऊ. तर अँटिसिपेटरी ग्रीफ मध्ये राहण्यापेक्षा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मोड मध्ये जर आपण राहिलो आणि वन ऑफ आवर गोल्स ऑफ ट्रीटमेंट इज कम्फर्ट केअर, मग सुसह्य होतं. मग ते सिच्युएशन बिकम्स सुसह्य म्हणजे त्याच्यातनं जगणं आपल्या सहनशीलतेच्या आतच राहतं, असह्य होत नाही. आणि दॅट इज अ काइंड ऑफ कम्फर्ट. तर डायग्नोसिस जो होणार आहे तो होणारच आहे. पार्किन्सन जर मला होणार असेल तर होणारच असेल आणि त्याला प्रिव्हेंट करायला जे काय मी वापरीन ते वापरीन. पण झाल्यावर रादर दॅन वरिंग कॉन्स्टंटली बिंग अँशियस आणि मग ही अँझायटी नको असेल तर काउन्सिलिंगची मदत घेतली पाहिजे आपण. आणि मग त्याच्यातनं मग हे कम्फर्ट केअर, पॅलिएटिव्ह केअर, रिहॅबिलिटेशन टेक्निक्स हे वापरून एक्सपेक्टेशन सेटिंग आपलं व्यवस्थित रिअलिस्टिक असलं पाहिजे. किंवा आणि मग इथे मग गिव्हिंग अप हा प्रश्न नाहीये कारण देर इज ऑलवेज समथिंग दॅट कॅन बी डन. But we are not trying to cure. We are trying to control. We are trying to cope. We are trying to keep the patient comfortable, caregivers comfortable with compassion. ह्या सगळ्या गोष्टी आपण करतोय. मॅम, हा जो टॉपिक आहे डेथ हा खरंच खूप महत्वाचा आहे आणि
एक थोडासा टॅबू पण आहे त्याच्या मागे. हो ना. पण ज्या पेशंट्सला प्रोग्रेसिव्ह डिसऑर्डर्स आहेत, क्रॉनिक डिसऑर्डर्स आहेत, त्यांच्यासाठी त्यांच्या फॅमिलीमध्ये ही गोष्ट बोलणं कितपत इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला काय वाटतं? डेथ, मी जसं तुला म्हटलं की सगळ्यांचंच फायनल डेस्टिनेशन आहे, त्यामुळे डेथची चर्चा होण्याकरता क्रॉनिक डिसीज व्हायची वाट बघायची गरज नाहीये. कारण ऍज अ सेड की सडन डेथ कोणाची होऊ शकते. भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी, अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी. तर इट कॅन हॅपन टू एनीबडी. ऍक्सिडेंट कोणाचे आपण बघतो, रोड ऍक्सिडेंट्स केवढे. त्यामुळे असं नाहीये की क्रॉनिक डिसीज झाला तरच तुमचा मृत्यू जवळ आलाय. तर मृत्यूची चर्चा ही एनिवे व्हायला पाहिजे, कारण इट्स अ नॅचरल डेस्टिनेशन. इट इज नॉट अ टॅबू टॉपिक. सगळ्यांसाठीच कॉमन डेस्टिनेशन आहे हे. तर कधी ना कधीतरी मृत्यू या विषयाची चर्चा व्हायला काहीच हरकत नाहीये. आणि इट शुड बी अ टॉपिक लाईक एनी अदर. केरळमधलं जे कॅम्पेन होतं की लेट्स टॉक अबाउट डेथ ओव्हर टी, चाय पे चर्चा, भेटूया आणि बोलूया आपण महिन्यातनं एखाद्या वेळेस, मृत्यूचाही विषय काढूया. तर इट्स नॉट अ टॅबू टॉपिक ॲट ऑल. इतकं कॉमन डेस्टिनेशन आहे ते प्रत्येकाचं, त्यात टॅबू कसला. आणि म्हणून मृत्युंजय जे वन ऑफ आर प्रोजेक्ट्स, की मृत्युंजय म्हणजे काय, मृत्यूवर जय नाही आपण घेऊ शकत. तर मृत्यूवरती जी भीती आहे, मृत्यूचा जो टॅबू आहे, मृत्यूच्या ज्या मिथ्स आहेत, त्याच्यावर विजय मिळूया म्हणून आपलं ते प्रोजेक्ट आपण सुरू केलंय. तर जितक्या सहजतेने आपण बोलू, माझ्या मुलाबरोबर मी जितक्या सहजतेने चर्चा करेन की अरे बघा माझं असं असं जर झालं तर मला व्हेंटिलेटर लावू नका, बघा माझं असं असं जर झालं तर मला डायलिसिस करू नका, आय एम नॉट इन फेवर ऑफ दॅट, तसं नाही मला जगायचं. तर हे आधीच जर मी डिस्कस करून ठेवलं तर माझी एक वकील मैत्रीण आहे आणि तिचे वडील माझे पेशंट होते आणि ते माझ्या अंडर 3 वेळा ऍडमिट झाले होते. 3 वेळा त्यांना नॉन कन्व्हल्सिव्ह स्टेटस एपिलेप्टिकस म्हणजे जेरियाट्रिक एपिलेप्सी, 60 वर्षाच्या नंतर सुरू झालेली एपिलेप्सी. आणि 3 वेळा ते असे कन्फ्युज स्टेटमध्ये यायचे आणि त्यांचं EEG केलं की त्याच्यावर एपिलेप्टिफॉर्म डिस्चार्जेस यायचे. जेव्हा ते 4थ्या वेळेला आले तेव्हा त्यांना त्याच्यासोबत न्यूमोनिया पण झालेला होता. तोपर्यंत त्यांचं वय 78 झालेलं होतं आणि मग आता न्यूमोनिया पण झालाय, कन्फ्युज स्टेट आहे, EEG मध्ये परत चेंजेस झाले, औषधं चालू असून सुद्धा. आता त्यांचं काय करायचं, मग आता ICUत तर त्यांना घ्यावंच लागणार. पण तेव्हा माझी ही वकील मैत्रीण म्हणाली की पौर्णिमाताई, आमचं डिस्कशन झालं होतं याच्याबद्दल, माझं आणि बाबांचं डिस्कशन, की अशी जर वेळ आली की व्हेंटिलेटर लावायचं आहे तर मला तसं आयुष्य नकोय. तर मग वी आर नॉट इन फेवर ऑफ व्हेंटिलेटर. याला आपण म्हणतो विथहोल्डिंग ट्रीटमेंट लिगल भाषेत. वी आर विथहोल्डिंग व्हेंटिलेटर. मग तिची बहीण मुंबईला राहायची. मी म्हटलं तुझ्या ताईचं काय आहे? ती म्हणाली नाही, आम्ही चर्चा केलेली आहे आणि मी वकील आहे, आमचं डिस्कशन झालं होतं ह्या सगळ्याबद्दल आणि ऑलरेडी वी आर ऑन द सेम पेज. आमच्या दोघींचंही तेच सहमत आहे की बाबांची जी इच्छा झाली होती, बाबांची जी इच्छा होती ती आम्हाला फॉलो करायची. ह्याला आपण म्हणतो राईट टू ऑटोनॉमी. त्या व्यक्तीची इच्छा की माझ्यासोबत हेल्थकेअरने कसं वागलं पाहिजे, दिस इज राईट टू ऑटोनॉमी. मग हे आम्ही मग त्यावेळेस चर्चा केली, त्या ताईशी पण फोनवर मी बोलले आणि मग पेशंटला व्हेंटिलेटर लावलं नाही, पेशंटला वॉर्डमध्येच मॅनेज करण्याचं ठरवलं. आम्ही त्यांना म्हटलं तुम्हाला घरी घेऊन जायचंय का, जर व्हेंटिलेटर नाही लावायचं तर काय करायचं, घरी घेऊन जायचंय का? ती म्हणाली नाही ताई, आम्हाला बघवणार नाही घरी. तर जरी आमचं ठरवलं की डू नॉट एस्केलेट ट्रीटमेंट, तरी सुद्धा घरी आम्हाला बघवलं जाणार नाही. तर वी वॉन्ट टू ट्रीट हिम इन द हॉस्पिटल बट नॉट इन द ICU. अग्रेसिव्ह काही करायचं नाही. मग त्यावेळेस आम्ही त्यांना वॉर्डमध्ये शिफ्ट केलं. गंमत अशी झाली की वॉर्ड बॉय आणि मावश्या तेव्हा बोलल्या होत्या की हे एवढे श्रीमंत असून पेशंटसाठी करत नाहीयेत सगळं काही. मग तिला परत मनात विचार आले की ताई हे असे बोलत होते आणि खरंच आमचं चुकतंय का, बरोबर आहे. मग तेव्हा परत बायोएथिक्सचे प्रिन्सिपल आम्ही डिस्कस केले आणि मग तिचं मी काउन्सिलिंग केलं आणि देन अनदर 5-6 days अँड पेशंट पास्ड अवे पीसफुली इन द प्रेझेन्स ऑफ हिज लव्ड वन्स. तोपर्यंत दुसरी मुलगी पण आली होती. सो ही पास्ड अवे इन द प्रेझेन्स ऑफ. मॅम तुम्ही बोललात बायोएथिक्स, बायोएथिक्स म्हणजे नक्की काय? तर दीज आर एथिक्स फॉर हेल्थकेअर मॅनेजमेंट बेसिकली. आणि बायो का, कारण आपण ह्युमन बिंग्स आहोत म्हणून. तर 4 प्रिन्सिपल्स मेन आहेत त्याच्यामध्ये की राईट टू ऑटोनॉमी, म्हणजे मी जर आजारी आहे तर माझी मर्जी काय आहे, आणि ऑफकोर्स विथ इन्फॉर्मेशन आफ्टर गेटिंग इन्फॉर्म्ड माझी मर्जी काय आहे. तर राईट टू ऑटोनॉमी मध्ये बरेच घटक येतात, जसं राईट टू नो आहे, म्हणजे मला माहिती पाहिजे की माझा डायग्नोसिस काय, माझ्यासोबत काय केलं जाणार आहे. तसंच राईट टू नॉट नो सुद्धा आहे, जे माझ्याच एका जवळच्या नातेवाईकांनी म्हटलं होतं. त्यांचा जेव्हा डायग्नोसिस झाला की यांना कॅन्सर स्प्रेड झालाय आणि मग आम्ही त्यांच्याकडे गेलो की आजोबा तुमचा डायग्नोसिस झालाय, तुम्हाला सांगू का? तर ते म्हणाले मला डायग्नोसिस नका सांगू, पण मला शांततेमध्ये जायचंय. सो ही एक्झिक्युटेड हिज राईट टू नॉट नो. तर राईट टू ऑटोनॉमी मध्ये बेसिकली मी ठरवणार मला माहिती किती हवी आहे,
तर राईट टू ऑटोनॉमी, प्रेझेन्स ऑफ बेनिफिशियन्स, जे चालू आहे त्याने माझा फायदा होणार आहे का, म्हणजे माझं चांगलं आयुष्य वाढेल का, म्हणजे क्वालिटी ऑफ लाईफ सकट माझं आयुष्य वाढेल का, दॅट इज प्रेझेन्स ऑफ बेनिफिशियन्स. मग ऍब्सेन्स ऑफ मॅलिफिशियन्स, म्हणजे माझं नुकसान तर नाही ना होणार, म्हणजे डायलिसिस करतोय मग त्याच्यामुळे त्याचे कॉम्प्लिकेशन झाले, मग लिव्हर फेल झालं, मल्टी ऑर्गन फेलियर, तर जी काय ट्रीटमेंट स्ट्रॅटेजी आहे त्याने माझं नुकसान होणार का. तर पहिला पॉइंट होता राईट टू ऑटोनॉमी, दुसरा पॉइंट आहे प्रेझेन्स ऑफ बेनिफिशियन्स, तिसरा पॉइंट आहे ऍब्सेन्स ऑफ मॅलिफिशियन्स, म्हणजे माझं नुकसान तर नाही ना होणार. ठीक आहे. आणि चौथा पॉइंट आहे जस्टिस, म्हणजे माझ्यासोबत न्याय होतोय की नाही. तर हे जर मला माझ्याबद्दल महत्वाचं आहे तर हे प्रत्येक व्यक्तीसाठी महत्वाचं आहे. तर जेव्हा एखादा डिमेन्शियाचा पेशंट असेल त्याच्या, आणि पेशंट इज कम्प्लिटली डिपेंडेंट, आणि मग आपण ठरवतोय की ह्याला नळ्या घालू, ह्याला ऍडमिट करू, ह्याचं डायलिसिस करू का, माझी इच्छा आहे माझ्या बाबांना जिवंतच ठेवलं पाहिजे. ओके, पण पेशंटची काय इच्छा असती, राईट टू ऑटोनॉमी, ह्या सगळ्या गोष्टींनी त्यांचा फायदा होईल का, म्हणजे प्रेझेन्स ऑफ बेनिफिशियन्स, ह्या सगळ्यांनी त्यांचं नुकसान तर नाही ना होणार, आणि त्यांच्यावर न्याय होतोय की नाही. सो दीज आर 4 प्रिन्सिपल्स ऑफ बायोएथिक्स. आणि ह्या गोष्टींबद्दल जेव्हा आम्ही डिस्कस करतो केअर गिव्हर्सवर, तेव्हा मग त्यांना एक मनशांती मिळते की राईट टू ऑटोनॉमी आहे, आणि ती कोणाची आहे, त्या आजारी व्यक्तीची आहे. जस्ट बिकॉज आय एम द केअर गिव्हर, जस्ट बिकॉज आय एम पेइंग बिल्स, आय विल डिसाइड, असं नाहीये. हु इज द पर्सन इन्व्हॉल्ड हिअर, प्रोटॅगोनिस्ट कोण आहे या गोष्टीचा, ती व्यक्ती जिला डायग्नोसिस झालेला आहे, जिच्यावर ट्रीटमेंट चालू आहे, त्या व्यक्तीची ऑटोनॉमी, त्या व्यक्तीचा फायदा किंवा बेनिफिशियन्स, त्या व्यक्तीचं नुकसान नकोय व्हायला, आणि त्या व्यक्तीवर न्याय व्हायला पाहिजे. सो दीज आर द फाउंडेशन ऑफ प्रिन्सिपल्स ऑफ पॅलिएटिव्ह केअर. म्हणजे मग आता पेग ट्यूब टाकायची नाही की टाकायची, तर मी मुलगी आहे म्हणून मला वाटायचं की टाकायचीच, किंवा मग माझा भाऊ येऊन म्हणेल की बिलकुल नाही टाकायची. प्रश्न काय इथे की माझ्या वडिलांना किंवा माझ्या आईला काय हवं असतं, व्हॉट वुड दॅट पर्सन हॅव वॉन्टेड फॉर देमसेल्व्स. तर मग ह्या सगळ्या गोष्टी मला कधी लिहून ठेवायला पाहिजे, जेव्हा मला सगळं समजतंय तेव्हाच मी त्या स्वतःसाठी लिहून ठेवायला पाहिजे. जेव्हा मला डिमेन्शिया होईल, जेव्हा मी बेशुद्ध असेल, तेव्हा मी हे सगळं कसं सांगणार आहे. मग आता ह्याची चर्चाच नाही झाली तर मग काय उपयोग आहे. त्यामुळे डेथ बद्दल चर्चा झाली पाहिजे. आणि ऍडव्हान्स केअर डिरेक्टिव्ह म्हणतात त्याला, ऍडव्हान्स मेडिकल केअर डिरेक्टिव्ह. ऍडव्हान्स बुकिंग कसं असतं, आपण आधीच तिकीट काढून ठेवतो, तसंच हे आधीच सांगून ठेवायचंय की जर जेव्हा केव्हा माझा आजार नॉन क्युरेबल असेल, प्रोग्रेसिव्ह असेल, मी डिपेंडेंट झाली असेल, आणि मग तेव्हा हेल्थकेअरच्या मध्ये सिस्टम मध्ये मला तुम्ही घेऊन जाल, तेव्हा माझं म्हणणं माझ्यासाठी हे आहे की हे करा, हे नका करू. तर हे मी आत्ताच सगळी समज शाबूत असताना जर लिहून ठेवलं तर दॅट इज कॉल्ड ॲज ऍडव्हान्स्ड मेडिकल केअर डिरेक्टिव्ह किंवा AMD. आणि मग त्या डॉक्युमेंटला, हे जे मी लिहून ठेवलं असेल त्या डॉक्युमेंटला लिव्हिंग विल असं म्हणतात. पण पहिली गोष्ट म्हणजे आधी चर्चा तर झाली पाहिजे. मी लिहून ठेवलं कोपऱ्यात कुठेतरी कपाटात ठेवलं, अचानक मी बेशुद्ध झाले, हॉस्पिटलमध्ये गेले, कोणाला माहित नाही माझे हे विचार आहेत. मग हेल्थकेअर सिस्टम त्यांना पाहिजे तशीच वागेल ना माझ्या बरोबर. मग ती राईट टू ऑटोनॉमी माझी व्हायोलेट झाली, पण मला माहित नाहीये ते. सो ऍडव्हान्स्ड मेडिकल डिरेक्टिव्ह आर अन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ डिसिजन मेकिंग वाईल यू कॅन टेक द डिसिजन. तुम्ही हे बोललात लिव्हिंग विल. हो, तर लिव्हिंग विल कशी बनवायची किंवा काय काय प्रोसेस असते त्याच्यासाठी आणि कोण करू शकतो. तर लिव्हिंग विल आणि विल ह्याच्यात फरक आहे. तर मराठीत खूप सुंदर शब्द आहेत ह्याच्यासाठी. विल म्हणजे मृत्यूपत्र, म्हणजे मी एकदा मरून गेले, आय हॅव पास्ड अवे फ्रॉम दिस वर्ल्ड, माझ्या मालमत्तेबरोबर काय केलं पाहिजे, माझी प्रॉपर्टी, पैसे, बिलॉंगिंग्स काय करायचं, दॅट इज विल किंवा मृत्यूपत्र. तो मृत्यू झालाय. लिव्हिंग विल म्हणजे इच्छापत्र. माझी इच्छा काय आहे की माझ्यासोबत माझी समज नसताना सिस्टमनी कसं वागलं पाहिजे. मी जर लिहून ठेवलं की माझं सगळं करा, माझ्याकडे पैसा आहे आणि माझं सगळं झालं पाहिजे,
तर ती माझी राईट टू ऑटोनॉमी. मी जर लिहून ठेवलं की डायलिसिस नका करू, व्हेंटिलेटर नका लावू वगैरे वगैरे, आणि मग माझी बॉडी पण डोनेट करायची वगैरे वगैरे, तर ही माझी इच्छा झाली. तर हे जेव्हा मी लिहून ठेवते एका डॉक्युमेंट फॉर्मॅटमध्ये आणि त्याला विटनेसेस घेते, त्याला आपण नोटराइज करू शकतो, या डॉक्युमेंटला लिव्हिंग विल असं म्हणतात. इट हॅज गॉट लिगल स्टँडिंग. आणि हे करण्याचे खूप सोप्या पद्धती पण आहेत. आणि एक भारतासाठी एक डॉक्युमेंट बनलेलं आहे एलिसिट नावाने, ज्याच्यामध्ये काही डॉक्टर्स आणि काही लॉयर्सनी मिळून ह्याचा एक डिझाईन केलेला आहे. आणि त्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही तुमची माहिती टाकू शकता. सरोगेट डिसिजन मेकर्स, म्हणजे मी बेशुद्ध आहे आणि मी 4 गोष्टींबद्दल लिहून ठेवले की व्हेंटिलेटर नका लावू, डायलिसिस नका करू, लिव्हर ट्रान्सप्लांटची वेळ आली तर नका करू वगैरे वगैरे वगैरे, 4 मुद्दे लिहून ठेवलेत. पण अचानक 5वा मुद्दा आला समजा, तर माझ्यासाठी निर्णय कोण घेणार? मी तर नाही घेऊ शकत आहे डिसिजन. तर लिगली डिसिजन मेकिंगची हायरार्की असते की मी जर बेशुद्ध असले तर माय स्पाउस कॅन टेक द डिसिजन. इफ माय स्पाउस इज नॉट अवेलेबल ऑर इज इनकॅपॅसिटेटेड, मग माझा मुलगा किंवा मुलगी म्हणजे माय प्रोजेनी कॅन टेक डिसिजन्स, किंवा माय पेरेंट्स कॅन टेक डिसिजन्स. हे सुद्धा नसतील तर मग माय सिबलिंग्स कॅन टेक डिसिजन्स. तर ही एक हायरार्की लॉने दिलेली आहे. पण मला यांच्यावर नाही ठेवायचंय ते ओझं समजा, तर मी एखाद्या न्यूट्रल व्यक्तीला अपॉइंट पण करू शकते आणि मग त्या व्यक्तीचं नाव त्या लिव्हिंग विल मध्ये आलं पाहिजे की माय सरोगेट डिसिजन मेकर इज दिस पर्सन. आणि मग या सगळ्या लिव्हिंग विल वरती 2 व्यक्तींची सही घ्यायची विटनेसेस म्हणून. आणि तुम्ही अशीच जरी ठेवली तरी सुद्धा ह्याला व्हॅल्यू आहे. पण मेन म्हणजे तुमच्या खऱ्या डिसिजन मेकर्स बरोबर ह्याची चर्चा झाली पाहिजे. आणि नाहीतर ऍट प्रेझेंट वी आर अलाउड टू नोटराइज, आपण ह्याची नोटरायझेशन प्रोसिजर करू शकतो. आणि लिव्हिंग विल आपण म्हणजे आता सपोज आम्ही अर्ली 20s मध्ये आहोत, तर आम्ही पण आता बनवू शकतो का? बिलकुल बनवू शकता. आणि काही देशांमध्ये इट इज मॅन्डेटरी दॅट ॲज सून ॲज यू बिकम अन अडल्ट यू मेक अ लिव्हिंग विल. कारण मृत्यू हा फक्त 80च्या वरच्या लोकांचा होत नाहीये. ओके, ट्रॅफिक ऍक्सिडेंट्सची रेंज आहे 15 to 25 इयर्स. आणि मग समजा कोणीतरी ब्रेन डेड असला तर त्याच्याबद्दल निर्णय त्याचे सरोगेट डिसिजन मेकर्स घेत आहेत विदाउट राईट टू ऑटोनॉमी बिंग ऑब्झर्व्ड. तर इफ यू वॉन्ट टू डोनेट ऑर्गन्स, इफ यू वॉन्ट सर्टन थिंग्स टू बी डन फॉर यू, टू नॉट बी डन फॉर यू, इफ यू आर इन अ स्टेट. आता जीबीएस ची मध्ये साथ आली होती, बऱ्याच तरुण मुलांना जीबीएस झाला. कोविडमध्ये आम्ही इतके यंग स्ट्रोक्स ट्रीट केलेत, 19व्या वर्षी स्ट्रोक, ब्रेन स्ट्रोक. तर ह्या सगळ्या, त्यामुळे आजार हा म्हाताऱ्यांना होतो ही पहिली गोष्ट मिथ आहे. मेनिंजायटिस, मेनिंगोएन्केफलायटिस कोणत्याही वयात होऊ शकतो. तो आपल्या कोणाला नको व्हायला ही आपली इच्छा आहे. पण लिव्हिंग विल अडल्टहुड मध्ये वन्स यू बिकम अन अडल्ट, दिस इज वन ऑफ द थिंग्स यू शुड डू. देर इज नो एज रिस्ट्रिक्शन. समज चांगली असताना करायची आहे. मॅम, मग लिव्हिंग विल हे युथनेझियाला सिमिलर आहे की त्याच्यात डिफरन्स आहे? लिव्हिंग विल आणि युथेनेझियामध्ये खूपच फरक आहे. म्हणजे ऍज डॉक्टर्स आम्हाला अलर्जी आहे युथेनेझिया या शब्दाची. कारण युथेनेझिया आपण इतर प्राण्यांसाठी करतो. आपले पेट्स आहेत, घोडे, दुसरे प्राणी इव्हन जे सफर होत असतात, त्यांची राईट टू ऑटोनॉमी नाहीये. तिथे आपण काय करतो, त्यांना विचारत नाही बसत की अरे तुला जायचंय का वगैरे, नाही. आपण त्यांना पुट डाऊनची इंजेक्शन देतो आणि त्यांच्या मर्जीचा इथे वी हॅव नॉट टेकन इट इन टू अकाउंट. करेक्ट. तर युथेनेझिया इज नॉट इक्वल टू लिव्हिंग विल. युथेनेझिया म्हणजे असिस्टेड डेथ. इट इज ऍक्टिव्हली असिस्टेड डेथ. इट इज नॉट अबेटिंग सुइसाइड. कारण सुइसाइडला सुद्धा तुम्हाला विल लागते ना. तर युथेनेझिया हॅज नथिंग टू डू विथ विल. लिव्हिंग विल मध्ये त्या व्यक्तीच्या मर्जीला आपण रिस्पेक्ट करतोय. वी आर रिस्पेक्टिंग द राईट ऑफ दॅट पर्सन. आणि ती इन्फॉर्म्ड राईट आहे. म्हणजे लिव्हिंग विल तुम्ही अशी नाही करू शकत की मला 2 वर्षांनी मरू द्या. नो. लिव्हिंग विल इज की हे आजार झाले आणि मी निर्णय घेऊ शकत नसले तर माझ्या बरोबर हे करा, हे नका करू. वेन ऍट दॅट पॉइंट आय एम नॉट इन अ पोझिशन टू एक्सप्रेस माय थॉट्स, तेव्हा काय करायचंय. त्यामुळे लिव्हिंग विल अँड युथेनेझिया आर व्हेरी डिफरंट थिंग्स. आणि ऍज डॉक्टर्स वी डू नॉट ऍक्सेप्ट द टर्म युथेनेझिया. लिव्हिंग विल ही अशी डॉक्युमेंट आहे की ज्याच्यामुळे providing healthcare, accessing healthcare, availing healthcare becomes easier in difficult situations. राईट. आता हा कन्फ्युजन
दूर करण्याची खरंच खूप गरज होती. कारण बऱ्याच लोकांना जर वाटलं की लिव्हिंग विल म्हणजे असिस्टेड सुसाईड असेल तर बरेच लोक त्याच्याकडे वळणार पण नाही. पण तुम्ही जे डिफरन्स सांगितलं त्याच्यामुळे अजून अवेअरनेस पसरेल. बरोबर. आणि अवेअरनेस वरनं लक्षात आलं की आपण असंच काहीच एक डिस्कशन वगैरे आपल्या मृत्युंजय नावाच्या कार्यक्रमात करतो. तर त्याबद्दल तर 1 नोव्हेंबरला आपण दुपारी हा ठेवलाय कार्यक्रम 3 ते 5 आणि कम्फर्ट केअर कॅम्पेन म्हणजे शुश्रूषा इज कम्फर्ट केअर. तर शुश्रूषेची ही मोहीम आहे आणि त्याच्यासाठी आपण हा कार्यक्रम घेतोय. त्याच्यामध्ये 2 घटक असणार आहेत. एक आहे बोलावा विठ्ठल, ज्याच्यामध्ये आपण न्यूरो रिहॅबिलिटेशन आणि न्यूरो पॅलिएशन बद्दल बोलणार आहोत आणि हे गाण्यांच्या माध्यमातून बोलणार आहोत. तो एक सांगीतिक कार्यक्रम आहे न्यूरो रिहॅबिलिटेशन आणि न्यूरो पॅलिएशन बद्दल. आणि दुसरा भाग त्या कार्यक्रमाचा आहे मृत्युंजय, ज्याच्यामध्ये काही डॉक्टर्स, इंटेन्सिव्ह केअर मध्ये काम करणाऱ्या डॉक्टर, जेरियाट्रिक केअर मध्ये काम करणाऱ्या डॉक्टर, मग एक डॉक्टर आहेत जे आयुर्वेदिक प्रिन्सिपल्स आणि म्युझिक थेरपी वापरतात पॅलिएटिव्ह केअर साठी, ते बोलणार आहेत. एक वकील पण आहेत आपल्या बरोबर, ऍडव्होकेट रोहित एरंडे, आणि हे सगळे बोलणार आहेत. आणि लिव्हिंग विल्स वरती पुस्तक लिहिलेली एक व्यक्ती आहे जी ह्याचं संकलन करणार आहे आणि पॅनल डिस्कशन पण असणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला काही डाऊट्स असतील, कोणालाही तुम्हाला डाऊट्स असतील तर त्या कार्यक्रमाला नक्की या. आणि लिव्हिंग विल काय आहे, न्यूरो रिहॅबिलिटेशन काय आहे, न्यूरो पॅलिएशन काय आहे, ही सगळीच चर्चा म्हणजे कम्फर्टेबल राहण्याकरता, आजारपण तर झालंय, डायग्नोसिस झालाय, कम्फर्टेबल राहण्याकरता काय घटक आहेत जे आपण आपल्यासाठी वापरू शकतो, ह्याच्याकरता बोलावा विठ्ठल ऑन न्यूरो रिहॅबिलिटेशन पॅलिएशन आणि मृत्युंजय प्रोग्राम ऑन ऍडव्हान्स्ड मेडिकल केअर डिरेक्टिव्ह अँड लिव्हिंग विल्स, आणि फॉलोड बाय पॅनल डिस्कशन. आणि तुमच्यापैकी कोणी जर केली असेल लिव्हिंग विल तर मग त्याच्याबद्दल पण तुम्ही तुमचं थॉट शेअरिंग तिथे येऊन करू शकता. 1 नोव्हेंबरला गणेश हॉलला दुपारी 3 वाजता हा कार्यक्रम आहे. निश ऍडव्होकसीची खासियतच आहे की खूप बेसिक पासून म्युझिकने किंवा असं लोकांना कळेल असं आपण अवेअरनेस पसरवतोय. तर हा कार्यक्रम, हा इव्हेंट पण असाच असणार आहे. तर तुम्ही जरूर रजिस्टर करा. आणि 1 नोव्हेंबर सॅटर्डेला हा गणेश हॉल इथे कम्फर्ट केअर कॅम्पेन हा होणार आहे. त्याची लिंक आम्ही खाली डिस्क्रिप्शन मध्ये प्रोव्हाइड करू. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला याबद्दल पण आम्हाला कमेंट्स मध्ये जरूर सांगा. आम्ही असेच तुमचे कमेंट्स वाचून तुमचा फीडबॅक घेऊन अजून बेटर होत राहू. धन्यवाद.